नातं एका दिवसात तुटत नाही. ते रोज थोडं थोडं हरवत जातं. आणि गंमत म्हणजे ते हरवत असताना दोघांनाही वाटत असतं की चूक फक्त समोरच्याचीच आहे. नमस्कार. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जे जवळजवळ प्रत्येक नात्यात कधीतरी येतो. नात्यात सर्वात जास्त काय हरवतं? पैसा, प्रेम की विश्वास? माझ्या मते या सगळ्यांपूर्वी 3 गोष्टी हरवतात. पहिला म्हणजे संवाद, दुसरा म्हणजे ऐकून घेण्याची क्षमता आणि तिसरा म्हणजे एकमेकांसाठीचं सहकार्य. सुरुवातीला तासनतास बोलणारे 2 माणसं नंतर फक्त एवढंच बोलतात, जेवलास का? हो. कधी येणार? उशीर होईल. बस इतकाच संवाद. मनात मात्र हजारो प्रश्न असतात, पण ते कधी शब्दांमध्ये येत नाही. बायकोला वाटतं तो आधीसारखा बोलत नाही, नवऱ्याला वाटतं ती मला समजून घेत नाही, आणि मग दोघेही शांत राहतात. पण लक्षात ठेवा, शांतता प्रत्येक वेळी समजूतदारपणाचं लक्षण नसतं. कधी कधी ती नातं तुटत असल्याची सुरुवात असते. त्यामुळे एक पाऊल मागे कुणीतरी येणं गरजेचंच आहे. एक पाऊल मागे घ्या आणि आपल्या जोडीदाराला एक हलकीशी अलगदशी प्रेमाने मिठी मारा आणि पुढचा सहवास कसा होतो नक्की मला सांगा. आपण समोरच्याचं बोलणं ऐकतो, पण समजून घेण्यासाठी नाही, तर त्याला उत्तर द्यायला ऐकवतो. समोरची व्यक्ती बोलत असते आणि आपल्या डोळ्यात आधीच उत्तर तयार झालेलं असतं, नाही का? कधी पत्नी फक्त एवढंच म्हणते, आज खूप दमली. तिला उपाय असतो. तिला फक्त कुणीतरी मनापासून ऐकावं असं वाटत असतं. कधी नवरा शांत बसलेला असतो. त्याच्या शांततेमागेही अनेक जबाबदाऱ्या, चिंता आणि न बोललेला ताण असतो. त्यालाही कोणीतरी विचारावं असं वाटतं, काय झालं? बोल ना. ऐकून घेणं म्हणजे फक्त कानांनी ऐकणं नाही, तर मनाने समजून घेणं आहे. आणि बऱ्याचशा कुटुंबामध्ये असं होतं, बऱ्याचशा जोड्यामध्ये असं होतं, महिलांना खूप काही बोलायचं असतं आणि त्या बोलतातही, परंतु जे पुरुष असतात ते कानावरचं मनावर घेत नाही, आणि इथेच त्या महिलेची खूप चिडचिड होते. नातं म्हणजे स्पर्धा नाही. मी जास्त करतो, तू कमी करतेस, हा हिशोब सुरू झाला की प्रेम मागं पडतं. घरे दोघांचं असतं, मुलं दोघांची असतात, जबाबदाऱ्या दोघांच्या असतात. कधी नवऱ्याने तिचा थकवा ओळखावा, तर कधी पत्नीने त्याचा मानसिक ताण समजून घ्यावा. सहकार्य म्हणजे फक्त घरकाम नाही, एकमेकांच्या स्वप्नांना आधार देणं, अडचणीच्या काळात हात धरणं आणि मी तुझ्या सोबत आहे ही भावना देणं. शेवट नातं टिकवण्यासाठी मोठमोठ्या भेटवस्तू लागत नाही. रोजचे 5 मिनिटांचा मनापासूनचा संवाद, एकमेकांचं शांतपणे ऐकून घेणं आणि गरज पडली की मी आहे तुझ्यासोबत एवढं म्हणणं, इतकंच पुरेसं असतं. आजचा प्रश्न तुम्हा सर्वांसाठी, तुमच्या मते नात्यात सर्वात आधी काय हरवतं? संवाद, विश्वास, वेळ की आणखी काही? हा प्रत्येकाचा एक वैयक्तिक अनुभव नक्की म्हणजे नक्कीच असणार आहे. कमीत कमी आज तरी आपल्या भावना मोकळ्या मनाने माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की टाका. एक पाऊल नक्की मागे घ्या आणि आपल्या जोडीदाराला विचारून बघा. ही जादू आहे बरं का. नक्की बघा, अनुभवा. तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. अशाच नात्यांमधल्या न बोलल्या जाणाऱ्या भावनांवर आपण पुढच्या भागात पुन्हा एकदा भेटूया. आपल्या हक्काच्या आणि मनातल्या
दाटलेल्या भावना आणि आम्ही या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत काळजी घ्या, मनमुराद जगा, स्वप्न बघा, प्रत्यक्षात आणा आणि शेवटी एवढंच सांगेल, मन मोकळं करा, नक्की करा, मनावर ओझं नको. काळजी घ्या. भेटूया उद्याच्या भागात एक नवीन विषय घेऊन.